माताजी, स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी ना पावभाजी बनवत होते, तर मी विचार केला तुमच्यासोबत पण शेअर करावी. तसं तर मला एवढी चांगली बनवता येत नाही, पण जशी येते तशी मी शेअर करते. तर इथं आधी मी सगळ्या भाज्या ज्या लागणार होत्या त्या घेतल्या होत्या क्वांटिटीनुसार. त्यानंतर व्यवस्थित धुवून स्वच्छ कट करून घेतल्या आणि कुकरच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या, कारण त्याला शिजवायचं होतं. भाज्या शिजल्या आणि मग इकडं कांदा लसूण कांदा टोमॅटो मम्मीने कट करून दिलं. हे बीटचं पाणी केलं होतं मी कलर येण्यासाठी. आणि ह्या सगळ्या भाज्या मम्मीनं सेपरेट मिक्सरमधून बारीक करून दिल्या होत्या आणि मसाला पण करून दिला होता. त्यानंतर मला फोडणी करायची होती, पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे उभं राहून मला करता येत नव्हतं, तर मी बसून सगळं काम करत होते. आधी कांदा टोमॅटो टाकून सगळं व्यवस्थित भाजून घेतलं. त्यानंतर मग पावभाजी मसाला, एव्हरेस्टचं लाल तिखट आणि तो जो काय मसाला केला होता तो टाकला. आणि तिखट मी जास्त नाही टाकत, कारण आमच्यात जास्त कोण तिखट खात नाही आणि जेवढं खातं त्या हिशोबानेच टाकलं. त्यानंतर मसाला परतल्यावर त्याच्यात थोडंसं बीटचं पाणी जे केलं होतं ते टाकलं आणि मसाला मस्त तडतडून दिला. त्यानंतर मग सगळ्या ज्या भाज्या मिक्सरमधून बारीक केल्या होत्या त्या टाकून घेतल्या. मिक्सरमध्ये बारीक नाही केलं ना तर मग ते पाणी वेगळं आणि भाजी वेगळी होते. पुन्हा मी मिक्सरमध्येच बारीक करतो, म्हणजे कसं एकसारखं होतं सगळं, जास्त पातळ जास्त घट्ट नाही. आणि मग फायनल हलवून घेतलं आणि माझी भाजी उकळीला रेडी होती. आणि बाहेर बघा पौर्णिमा असल्यामुळे किती मोठा चंद्र आला होता, समोरच दिसत होता भाजी बनवता मला खिडकीतून, म्हणून लगेच कॅप्चर केला. आणि भाजी बनली होती आणि लास्टला मग मी त्याच्यामध्ये चीज टाकलं, नाही बटर टाकलं आणि मग खाऊन घेतली. मम्मीने पाव फ्राय करून दिले होते आणि मला ना सर्दीमुळे टेस्टच समजत नव्हती की याच्यात मीठ कमी आहे तिखट कमी आहे काय, तरी पण मी खाल्ली आणि असं होतं माझा आजचा दिवस.